अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्यांनी प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. बघा, 26 एप्रिल रोजी आलेली आहे स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी. तर पुण्यतिथी कशा पद्धतीने साजरी करायची, प्रत्येकाने आपापल्या घरोघरी किंवा बघा या दिवशी आपल्या प्रत्येकाच्या घरोघरी किंवा सामूहिक पारायण देखील सुरू आहे. तर त्याचा उद्यापन आहे, त्याची त्या दिवशी सांगता आहे. म्हणजे स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथी दिवशी म्हणजे शनिवारीच आपल्या पारायणाची सांगता आहे. त्या अगोदर तुम्ही सगळ्यांनी आजची न्यूज बघितलीच असेल की जम्मू काश्मीरमध्ये पहलगाव येथे जो दहशतवादी हल्ला झालेला आहे, हा अक्षरशः माणुसकीला काळिमा फासणार आहे. निष्पाप नागरिकांवरती गोळीबार करून ते मृत्युमुखी पडलेले आहेत. त्या सगळ्यांच्या आत्म्यात शांती लाभो व त्यांच्या कुटुंबांना या दुःखातून सावरण्यास बळ मिळो ही स्वामींच्या मी प्रार्थना करते. बघा, गुरुचरित्र पारायण प्रत्येकाच्या घरोघरी सुरू आहे, सामूहिक पारायण देखील सुरू आहे. आता ज्यांचं सामूहिक पारायण सुरू आहे त्यांनी सांगता करण्याची वेगळी काही गरज नाहीये, त्यांना वेगळं काही करण्याची गरज नाही. कारण मंदिरात त्या दिवशी मठामध्ये सगळी तयारी असते, तिथेच सांगता करतात, तिथेच प्रसाद वगैरे महाप्रसाद सगळा तिथेच असतो. आणि जे घरी बसलेले आहेत त्यांना नैवेद्य करावा लागतो. त्यांना 4 नैवेद्य करावे लागतात. एक महाराजांना, एक ग्रंथाला, एक गायीला व एक आपल्या कुलदेवतेला असे 4 नैवेद्य करावे लागतात. आता नैवेद्य सांगता कशा पद्धतीने करायची हे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे. आज आपण पाहणार आहोत की स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथी कशा पद्धतीने साजरी करायची आहे. बघा, या दिवशी तुम्हाला लवकर उठायचं आहे, शुचिर्भूत व्हायचं आहे. काळे वस्त्र, तुम्ही जसं की आता पारायण काळाचं काळे वस्त्र 7 दिवस वर्जत आहे, तर तुम्ही पारायण केलं असो नसो पण तुम्हाला या दिवशी काळे वस्त्र वर्ज करायचं आहे. शक्यतो पिवळ्या रंगाची साडी किंवा ड्रेस घालण्याचा प्रयत्न करा किंवा कोणत्याही अन्य रंगाचा घाला, पण काळा रंग सोडून तुम्हाला कोणतेही वस्त्र परिधान करायचे आहेत. घरामध्ये बघा, आदल्या दिवशी तुम्ही थोडीशी झाडझूड करा किंवा घर स्वच्छ कसं राहील, घरामध्ये शुद्धता पवित्रता कशी राहील याची दक्षता तुम्हाला घ्यायची आहे. घर सकाळी लवकर उठून स्वच्छ करायचं आहे. गोमूत्र घरामध्ये आवर्जून शिंपडायचं आहे. टॉयलेट बाथरूम सोडून तुम्हाला गोमूत्र शिंपडायचं आहे. तुमची जी काही देवपूजा वगैरे आहे ती व्यवस्थित करून घ्यायची आहे. आता स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी साजरी करायची म्हटलं तर घरामध्ये स्वामी समर्थ महाराजांचा फोटो, मूर्ती किंवा दत्त महाराजांचा फोटो, मूर्ती अवश्य हवी आहे. बघा, मूर्ती असेल तर मूर्तीवरती आपल्याला अभिषेक करावा लागणार आहे. तर अभिषेक कशा पद्धतीने करायचा, अभिषेक करताना एक वेळा श्री सुक्तम, एक वेळा पुरुष सुक्तम, एक वेळा पवमान सुक्तम व रामरक्षातील 9 ओव्या, पहिल्या 9 ओव्या अशा पद्धतीने तुम्हाला अभिषेक करायचा आहे. आता अभिषेक कशाने करू शकता तुम्ही, जलाने करू शकता, दुधाने करू शकता, दह्याने करू शकता, साखरेने करू शकता, मधाने करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही पंचामृत जरी करून अभिषेक केला किंवा या वेगवेगळ्या गोष्टी अर्पण करून जरी अभिषेक केला तरी देखील चालेल. पण ज्यावेळेस बघा, मी तर काय करते, ज्यावेळेस अभिषेक सुरू असतो त्यावेळेस मी फक्त जलाने, म्हणजे ज्यावेळेस आपण मंत्र स्तोत्र बोलत असतो त्यावेळेस फक्त जलाने अभिषेक करते आणि ते सगळं जल आम्ही सगळे घरातले ग्रहण करत असतो. म्हणजे घरातल्या प्रत्येक व्यक्तीला ते जल मी प्यायला देत असते, कारण तो प्रसाद आहे. आणि पंचामृताने केलं तर काय होतं, ते पाण्यामध्ये सगळं मिक्स होतं, मग आपण पिऊ शकत नाही. तर काय करायचं, जर तुम्हाला पंचामृताने करायचं आहे तर पंचामृताने अभिषेक केल्यानंतर पंचामृत बाजूला वेगळं काढून घ्या आणि नंतर मूर्ती स्वच्छ तुम्हाला धुवायची आहे. म्हणजे पंचामृत देखील तुम्हाला प्रसाद म्हणून घेता येईल सगळ्यांना. आणि शक्यतो मी जलानेच करत असते, मंत्रस्तोत्र वगैरे पंचामृताने करते पण जलाने मंत्रस्तोत्र करते, म्हणजे ते अभिमंत्रित देखील होतं आणि घरातील प्रत्येक व्यक्तीच्या मुखात देखील ते अभिमंत्रित झालेलं जल, महाराजांनी स्नान केलेलं जल, अभिषेक घातलेले जल प्रत्येकाच्या मुखात देखील जात असतं. त्यामुळे मी जलाने देखील करत असते. आणि नंतर मग तुम्हाला फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे, मूर्तीला अभिषेक घालायचा आहे आणि व्यवस्थित स्थानापन्न त्या दिवशी करायचं आहे. तुम्हाला जर शक्य असेल किंवा तुमची इच्छा असेल तर तुम्ही पूजा मांडणी देखील त्या दिवशी करू शकता. म्हणजे चौरंगावरती पिवळं वस्त्र अंतरा, महाराजांची मूर्ती, फोटो तुम्हाला पाटावरती ठेवायची आहे आणि तुम्हाला नंतर कलश मांडणी करायची असेल तर एक कलशाची स्थापना देखील करायची आहे आणि तुम्हाला धूप दीप अगरबत्ती लावायची आहे. महाराजांना चाफा खूप आवडतो, शक्य झाला तर या दिवशी चाफा आवर्जून आणा. नाही शक्य तर तुम्ही महाराजांना गुलाबाचं फूल किंवा इतर कोणतेही फुलं तुम्ही अर्पण केली तरी देखील चालतील. बघा, त्याचसोबत महाराजांना पिवळा चाफा जसं की आवडतो त्याच पद्धतीने हिना अत्तर देखील अतिशय आवडतं, अतिशय प्रिय आहे. हिना अत्तर महाराजांना लावायचं आहे, स्वच्छ मूर्ती पुसून घ्यायची आहे, त्यांना व्यवस्थित त्यांच्या जागेवरती स्थानापन्न करायचं आहे, हिना अत्तर लावायचं आहे. हिना अत्तर नसेल तर आवर्जून हिना अत्तर देखील तुम्हाला खरेदी करायचं आहे, हिना अत्तर महाराजांना लावायचं आहे. बघा, हिना अत्तरचा वास सगळा संपूर्ण दिवस आपल्या घरामध्ये दरवळत असतो आणि जर हा वास बघा हिना अत्तर न लावता
संपूर्ण घरात नाही पण महाराजांच्या भोवती तर तो वास दरवळत असतो. आणि जर हा वास संपूर्ण घरामध्ये दरवळत असेल आणि तुम्ही लावलंच नाही तरी देखील दरवळत असेल, समजून जा महाराज आपल्या घरामध्ये आहेत. त्यामुळे या दिवशी महाराजांची सेवा करायला अजिबात विसरायची नाहीये. बघा नंतर महाराजांना ही नात्तर वगैरे लावल्यानंतर वस्त्र परिधान करायचं आहे. शक्य असल्यास नवीन वस्त्र महाराजांसाठी आणा. नवीन वस्त्र महाराजांना परिधान करायचे आहेत. बघा आपल्यासाठी आपण पैसा खर्च करतो, तसं महाराजांसाठी आता वस्त्र पण महाग खूप देतात. तर वस्त्र देखील आणायचे. छोटे जरी वस्त्र असतील तर 50-60 रुपये शिवाय ते बोलत नाहीत. पण महाराजांसाठी त्यावेळेस पैसे बघू नका. तुम्ही आवर्जून वस्त्र, टोपी वगैरे महाराजांसाठी आणायचं आहे. गळ्यातला हार आणायचा आहे, फुलं आणायची आहेत, आवर्जून आणायचे आहे. शक्य असल्यास छोटीशी रांगोळी बाजूने काढायची आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावायची आहे. तुपाचं निरंजन, तूप असेल तर तुपाचे निरंजन तुम्हाला लावायचे आहे. आणि संपूर्ण सेवा होईपर्यंत तुपाचे निरंजन प्रज्वलित राहील याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. आता अभिषेक करायचा, पूजा मांडणी कशी करायची हे झालं, पण सेवा कोणकोणत्या करायच्या बघा. या दिवशी तो पारायण सुरू असेल तर काही हरकत नाहीये, पण पारायण सुरू नाहीये आमचा किंवा या 7 दिवसात तुम्हाला कोणती सेवा करणं शक्य झालं नाही तर या दिवशी तुम्ही आवर्जून स्वामी चरित्र सारामृताचे संपूर्ण 21 अध्याय एका बैठकीमध्ये वाचून काढायचेच आहेत, म्हणजे काढायचेच आहेत. किंवा शक्य असेल तर संक्षिप्त श्री गुरुचरित्र हे 7 अध्यायाचं आहे, हे तुम्हाला पठण करायचे आहे. बघा गेल्या वेळेस एक कमेंट आलेली की संक्षिप्त गुरुचरित्रामध्ये 52 अध्याय आहेत. बघा सप्तशती गुरुचरित्रामध्ये सप्तशती गुरुचरित्र आणि संक्षिप्त गुरुचरित्र हे दोन्ही वेगवेगळे आहेत. म्हणजे गुरुचरित्राचा सार आहे त्याच्यामध्ये, पण वेगवेगळ्या भाषेत. भाषा म्हणजे वेगवेगळ्या म्हणजे 52 अध्याय ज्या प्रकारे गुरुचरित्रामध्ये अध्याय आहेत तशा पद्धतीने सप्तशतीमध्ये आहेत पण थोडक्यात आहेत. आणि संक्षिप्त मध्ये अवघे 7 अध्याय आहेत म्हणून संपूर्ण गुरुचरित्राचा सार त्याच्यामध्ये सांगितलेला आहे. शक्य नाही झालं तर संक्षिप्त श्री गुरुचरित्र तुम्ही या दिवशी पठण करा. याला देखील 1 ते 1.5 तास लागतो अवघा. या वेळेस तुम्ही हे संक्षिप्त गुरुचरित्र तुमचं पठण करा, म्हणजेच तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण केलेलं फळ नक्कीच मिळणार आहे. त्याच पद्धतीने 11 माळी जप करायचा आहे, 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. बघा स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी महाराजांनी आपल्याला प्रत्येक व्यक्तीला सांगितलेलं आहे की माझी सेवा करा. म्हणजे महाराजांची जो अनन्य भावे शरण जाऊन महाराजांची जो सेवा करतो, महाराजांवरती विश्वास ठेवतो, त्याचा योगक्षेम महाराज स्वतः चालवत असतात. त्यामुळे महाराजांची सेवा करायला विसरू नका. कोणतीही बघा त्याच्यामध्ये मला फळ मिळेल का, मला प्रचिती येईल का या भावनेने कधी सेवा करू नका. महाराजांवरती जो पूर्ण विश्वास ठेवून हा बाबा महाराज आहेत, काही हरकत नाहीये, मला आता टेन्शन नाहीये, मला चिंता करण्याची गरज नाही. किंवा एखाद्या संकटात आपण सापडलो तर अशा वेळेस आपण विचार करतो की आता काय होईल काय नाही. पण जो व्यक्ती विचार करतो ना, जोपर्यंत महाराज माझ्या सोबत आहे तोपर्यंत मला कशाचीच भीती नाहीये. टेन्शन असतं पण धीर कोणाच्यामुळे येतो, महाराजांमुळे येते. हम गया नाही जिंदा है हे वाक्यच आपल्याला किती धीर देऊन जातं. भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य तरी आपल्याला किती धीर देऊन जातं तुम्ही देखील सांगा. बघा त्यामुळे महाराजांची पुण्यतिथी जशी तुम्हाला हवी आहे, तुम्हाला सजावट करायची आहे, अजून काय करायचं आहे तुमच्या इच्छेने करायची आहे, पण सेवा करायला विसरायच्या नाहीत. आणि जे व्यक्ती गुरुचरित्राचं पारायण करणार ते नैवेद्य तर करणारच आहेत, पण जे व्यक्ती पुण्यतिथी निमित्त तुम्हाला स्वयंपाक करायचा आहे, मग महाराजांसाठी करायचं आहे. महाराजांना तुम्हाला जे जे खाऊ घालायचं आहे ते खाऊ घालायचं आहे महाराजांना. मग वरण भात डाळ भाजी घेवड्याची भाजी या दिवशी आवर्जून करायची आहे गुरुचरित्र पारायणवाल्यांनी. आणि तुम्ही जरी केली तरी देखील चालणार आहे. गोडाच्या वेळेत शिरा तुम्ही करू शकता, खीर करू शकता. महाराजांना जे जे तुम्हाला खाऊ घालायचं आहे ते सगळे नैवेद्याचे पदार्थ तुम्हाला महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे. सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेस तुम्हाला आरत्या करायच्या आहेत. महाराजांच्या कमीत कमी 5 आरत्या तर तुम्हाला घ्यायच्या आहेत. आणि सकाळ व संध्याकाळ दोन्ही वेळेस तुम्हाला आरत्या करायच्या आहेत. शक्य असल्यास या दिवशी दान धर्म करा. दान धर्माला देखील अतिशय महत्व आहे. बघा गोरगरिबांना पुरेसं अन्न देखील कधी कधी मिळत नसतं, तर तुम्ही आवर्जून गोरगरिबांना अन्नदान करा. अन्नदान शक्य नसेल तर बघा रोडवर तुम्ही पाहिलं ना, लहान लहान मुलं उभी असतात आणि खूप लहान लहान असतात आणि ते रस्त्यावरती अक्षरशः भीक मागत असतात. ते बघवत नाही, कारण बघा आपलीही लहान मुलं आहेत आणि त्यांना त्या अवस्थेत बघून नकोस नकोस वाटतं. एक वेळेस कधी कधी त्यांच्या आई वडिलांचा पण राग येतो, पण म्हणतात का नाही नियती पुढे काय सुद्धा चालत नाही. तर अशा गोरगरीब लहान मुलांना तुम्ही 1, 2, 3 मुलांना तरी कपडे दान करा किंवा चप्पल दान करा, खाऊ दान करा, फळं दान करा. तुमच्या इच्छेने काहीही तुम्ही दान करू शकता. बघा हे दानाचं पुण्य अतिशय महापुण्य आहे, मोठं पुण्य आहे आणि याचं पुण्य आपल्या परड्यात पडत असतं. त्यामुळे नक्कीच बघा तुम्ही 1000 2000 इकडे तिकडे खर्च करण्यापेक्षा 1000 रुपये त्या मुलांच्या चप्पल किंवा खाऊवरती खर्च करा. एक दिवस करून तरी पहा, त्याचं पुण्य तुम्हाला नक्कीच लाभणार आहे व त्याचं फळ देखील महाराज खूप छान पैकी तुम्हाला देणार आहेत. त्याच पद्धतीने काही शक्य नाही तर मठामध्ये 1 डझन केळी तरी तुम्हाला दान करायचे आहेत. म्हणजे दान म्हणजे काय, 1 डझन केळी पिवळ्या रंगाची कोणतीही वस्तू महाराजांना नैवेद्य म्हणून पण द्यायची आहे आणि दान देखील तुम्हाला करायचे आहे. अशा पद्धतीने तुम्ही दान करा. त्याच पद्धतीने
स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी म्हटलं की आपल्या जवळपासच्या मठात केंद्रात सगळीकडे महाप्रसाद असणार आहे. तर आवर्जून त्या महाप्रसादाचा लाभ घ्या. प्रसाद मिळणं देखील आपल्याला प्रसाद मिळायला देखील नशीब लागतं बघा. त्यामुळे महाराजांचं जिथे प्रसाद असेल, महाप्रसाद असणार आहे प्रत्येक ठिकाणी, म्हणजे गुरुचरित्राचे पारायण सांगता झाले की महाप्रसादाला सुरुवात होते. तर तुम्ही नक्कीच महाप्रसादाचा लाभ नक्कीच घ्यायचा आहे. प्रत्येक व्यक्तीने घ्यायचा आहे. आवर्जून वेळ काढून जायचा आहे. ऊन खूप आहे आता, उन्हाचं घराच्या बाहेर पडू वाटत नाही, तरी देखील त्या दिवशी पडा बाहेर आणि महाप्रसादाला नक्कीच जा. आणि आवर्जून आवर्जून जेवढी सांगितलेली आहे तेवढी सेवा नक्की करा आणि नामस्मरण दिवसभर अखंड नामस्मरण करत राहा. जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं नामस्मरण करण्याचा प्रयत्न करा, कारण नामस्मरणात जेवढी शक्ती आहे तेवढी कशातच नाहीये. त्यामुळे तुम्ही नक्कीच नामस्मरण करा, सेवा करा, सेवेकरी बना आणि सेवेकरी घडवा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींचरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.